महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा. वाजता गेलत साहेब, बाथरूमला गेल्या जागीच कुत्र्यावानी त्याला चिरलेत. आलो तिथून त्यानं झालं उठून, काय झाले बघा म्हणलं तर कुत्रा चावले म्हणला. दवाखान्यात गेलो, दवाखान्यामध्ये इंजेक्शन लावले, गोळ्या दिले, माघारी धाडले. 4 वाजता जास्त झाल्यावर फिर दवाखान्यात नेलो. दवाखान्यात नेल्याच्या नंतर तिथं काय सांगावं आता, घरचंच गेलं, काय सांगा बाबा तुम्हाला. काय नेमकी मागणी आहे? आम्हाला न्याय मिळावा सर, दुसरंच काय नाही. आम्हाला तुमच्या धन दौलत काय नाही, आम्हाला खाली न्याय पाहिजे. त्यांना पाय पोसणार, त्यानं गेलं कोणी नाही म्हाताऱ्यापाशी. न्याय म्हाताऱ्याला पाहिजे. त्यानं कुठपर्यंत होतं तिथं करणार गेलं. एवढंच मागणं आम्हाला, दुसरं काही नाही. कोणाचं धन दौलत नाही, आम्हाला खाली न्याय पाहिजे. लातूर हादरले, कुत्र्यांच्या हल्ल्यात 22 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट मनपाच्या पायऱ्यांवर ठेवला. भटक्या कुत्र्यांनी चावल्यामुळे एका 22 वर्षाच्या तरुणास जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भयंकर प्रकारामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी थेट मृतदेह महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पायावर आणून ठेवत मनपा प्रशासनाविरुद्ध तीव्र आक्रोश आणि रोष व्यक्त केलाय. तब्बल 2 ते 3 तास चाललेल्या या थरारानंतर मनपाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मिळालेल्या अधिक माहितीनुसार लातूर मनपा हद्दीतील भुई गल्ली परिसरातील रहिवासी विलास उत्तम गोरवे हा तरुण 18 मे रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला होता. याच वेळी 4 ते 5 हिंस्र भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक जीवघेणा हल्ला चढवला. कुत्र्यांनी विलासच्या हातावर, पायावर आणि थेट मानेवर गंभीर लचके तोडले. या हल्ल्यात विलास रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तात्काळ विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र मृत्यूशी झुंज अपयशी ठरून 20 मे रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तो मरण पावला. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह थेट महानगरपालिकेच्या दारात आणून ठेवला. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत नातेवाईकांशी चर्चा केली. प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतरच नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी ताब्यात घेतला. दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल. पीडित गोरवे कुटुंबाला महानगरपालिकेकडून तात्काळ आर्थिक सहाय्य दिले जाईल असे आश्वासन देण्यात आले. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, लातूर. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.